दीप अमावस्येचे रहस्य. का पेटवतात दिवे अमावस्येला? पूजेची पद्धत आणि उपाय काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. श्रावण महिना सुरू झाला की आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं. याच महिन्यात येते एक खास अमावस्या, दीप अमावस्या, ज्या दिवशी संपूर्ण घरात, मंदिरात आणि अंगणात दिवे लावले जातात. पण का? अमावस्येला जेव्हा चंद्रदर्शनही होत नाही तेव्हा दिवे का लावतात? आज आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्येचा इतिहास, शास्त्र, पूजाविधी आणि श्रद्धेचं महत्त्व. दीप अमावस्या म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील अमावस्या हीच दीप अमावस्या असते. यालाच शिवदीप अमावस्या किंवा आश्रय अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी घरात दिवे लावून अंधाराचा नाश आणि प्रकाशाचा आरंभ केला जातो. चंद्र नसतो, अंधार असतो, म्हणून या दिवशी प्रकाशाची पूजा केली जाते. का लावतात दिवे? या दिवशी दिव्यांना केवळ प्रकाशाचा नव्हे तर आध्यात्मिक आणि धार्मिक अर्थ असतो. असे मानले जाते की याच दिवशी पितर आपल्या वंशजांकडे पाहतात. घरातील दिवे त्यांच्या मार्गदर्शनासाठी लावले जातात. यामुळे घरात शांतता, आरोग्य, सौख्य आणि समृद्धी येते. महिलांसाठी विशेष महत्त्व. या दिवशी सुवासिनी स्त्रिया दिवे लावून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. कुमारिकांना चांगले वर मिळावेत म्हणून दीपदान करतात. हा दिवस स्त्रियांनी पूजा करून घराच्या चौकटांवर दिवे लावण्याचा असतो. दिव्यांची पूजा कशी करावी? संध्याकाळी घर स्वच्छ करून दिवे तयार करा. पूजा करून प्रत्येक खोलीत, देवघरात, अंगणात, तुळशीजवळ आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवे लावा. देवी लक्ष्मी, भगवान शिव आणि कुलदेवतांची प्रार्थना करा. कोणते उपाय करावेत? दिवे लावताना 11 किंवा 21 दिवे लावा. घराच्या चारही दिशांना एक एक दिवा लावा. दीपज्योती परब्रह्म या मंत्राचा जप करा. दीपदान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. दिव्याजवळ गंध, फूल आणि तूप अर्पण करा. काय करू नये? रात्रभर दिवे विझू देऊ नका. घरात वाद, भांडण टाळा. मांसाहार, मद्यपान पूर्णतः वर्ज करा. पितरांची उपेक्षा करू नका. श्रद्धेने दिवे लावा. श्रद्धा आणि अध्यात्म. दीप म्हणजे प्रकाश, पण तो फक्त बाह्य प्रकाश नव्हे तर आतल्या अंधाराचा नाश करणारा तेजस्वी दीप. या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा एक प्रार्थना आहे, एक आशीर्वाद आहे. म्हणूनच दीप अमावस्या म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय, ज्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी स्थिर होते. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबात आणि मित्रांमध्ये शेअर करा
आणि अशाच आध्यात्मिक पूजाविधी व उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दीपज्योती परमात्मा. धन्यवाद.